नमस्कार, मी संतोष पाटील. तुम्ही बघताय SP न्यूज. गोकुळ दूध संघाची निवडणूक आता अवघ्या 60 दिवसात पार पडणार आहे. निवडणूक झाली की सत्ता आपलीच येणार या तोऱ्यात असलेल्या महायुतीत मात्र सध्या अंतर्गत कुरघोडीचं राजकारण चांगलंच तापल्याचं दिसते. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या समर्थकांनी निवडणुकीचा कालावधी आणि पात्र अपात्रता या संस्थांच्या मुद्द्यांवरून कोर्टाची पायरी चढत भाजपला अक्षरशः जेरीस आणले. दुसरीकडे फक्त देवेंद्र फडणवीस यांच्या भक्कम पाठिंब्यावरच विसंबून असलेल्या भाजपची रणनीती मात्र गोकुळच्या बाबतीत पुरती ढिली पडताना दिसते. मुश्रीफांना टार्गेट केलं की शिंदेसेना आपल्यासोबतच राहील अशा भरवशावर भाजपचे स्थानिक नेते होते. पण इकडे शिंदेसेनाच भाजपला जागा वाटपात चेकमेट देण्याच्या तयारीत असल्याचं समोर येते. 1,500पेक्षा जास्त ठराव असलेल्या राष्ट्रवादीच्या म्हणजेच हसन मुश्रीफ यांच्या गटाला 7 जागा, त्याहूनही थोडे कमी ठराव असलेल्या शिंदेसेनेला मात्र 5 जागांची ऑफर आणि जेमतेम 1000च्या आसपास ठराव असलेल्या भाजपला मात्र थेट 10 जागा. हे राजकीय गणित पचनी पडत नसल्यानेच गोकुळपुरतं आम्हाला मोकळं सोडा अशी थेट मागणी शिंदेसेनेच्या जिल्ह्यातील नेत्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केल्याची माहिती पुढे येते. जिल्हा बँक आणि गोकुळमध्ये महायुतीच्या सगळ्या घटकांना सोबत घेऊनच राजकीय आणि प्रशासकीय खेळी सुरू आहेत असं समजून आम्ही आधी ह्यामध्ये लक्ष घातलं नव्हतं. पण आता उशिरा का होईना स्थानिक सहकारात पक्षवाढीसाठी जी भूमिका योग्य वाटेल ती घ्यायला हरकत नाही असा सिग्नल खुद्द एकनाथ शिंदे यांनीच दिल्याचं बोलले जाते. त्यामुळे गोकुळच्या आखाड्यात भाजप आणि राष्ट्रवादीच्या वादात आत्तापर्यंत बाजूला उभी असलेली शिंदेसेना आता थेट केंद्रस्थानी येण्याची शक्यता निर्माण झाली. जर सन्मानजनक जागा वाटप नाही झालं तर बिनविरोधाची गोष्ट तर लांबच राहिली. महायुतीचीच भिडो एकमेकाच्या विरोधात उभं टाकतील आणि ही लढाई अजूनच रंजक वळणावर येईल अशी स्थिती आहे. कोल्हापूरच्या राजकारणात धक्कादायक आघाड्या आणि युत्या काही नवीन नाहीत. यामुळे येत्या काळात गोकुळसाठी शिंदेसेना आणि काँग्रेस एकत्र लढले तर आश्चर्य वाटायला नको. रोज नवे नवे फासे पडणाऱ्या गोकुळच्या या रणधुमाळीत उद्या कोणता ट्विस्ट समोर येतो हे पाहणं उत्सुकतेचं ठरेल. अशाच ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा SP न्यूज. धन्यवाद. आ आ आई येस ब ब बदक क क कणीदार आ ख ख खमंग ग ग गोकुळ तू हा अगदी घरच्यासारखं. कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप.